ठाण्यातील चंदनवाडी भागात राहणारे निखिल शिंदे आणि तन्मय शिंदे हे दोन तरुण इर्शाल गडावर पर्यटनासाठी आले होते. मात्र गडावर अचानक हवामान बिघडले. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे समोरचे दिसणं कठीण झाले होते. घाबरलेल्या या तरुणांनी रस्ता बदलला आणि ते थेट दरडीच्या तोंडावर जाऊन थांबले. पुढे पाऊल टाकले असते तर थेट दरीत कोसळण्याची भीती होती. अशा गंभीर परिस्थितीत तरुणांनी प्रसंगावधान राखत 112 नंबरवर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली. चौकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी तात्काळ सूत्र हलवली. या संपूर्ण मोहिमेत सर्वात मोठी आणि कौतुकास्पद भूमिका बजावली ती 80 वर्षांचे वयोवृद्ध ग्रामस्थ कमळू पारधी यांनी. 3 वर्षापूर्वी झालेल्या इर्शालवाडी दुर्घटनेत कमळू पारधी यांनी आपल्या कुटुंबातील 5 सदस्य गमावले आहेत. दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला असूनही त्यांनी गडावर अडकलेल्या तरुणांचे प्राण वाचवण्यासाठी वयाची आणि पावसाची तमा न बाळगता गडावर धाव घेतली. त्यांच्यासोबत स्थानिक तरुण कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील, निखिल मालुसरे आणि स्वप्नील सोनटक्के यांनी अत्यंत कमी वेळात हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करून दाखवले. या सर्वांच्या धाडसामुळे दोन्ही तरुणांना सुखरूप खाली आणण्यात आले असून चौक पोलिसांनी या सर्व देवदूतांचा जाहीर सन्मान केलाय. आता माझं नाव निखिल शिंदे आणि माझा भाऊ तन्मय शिंदे. आम्ही इर्शालगड या फोर्टवरती गेलेलो ट्रॅकसाठी आणि मग तिथे गेल्यानंतर वरती एकदम असे धुकं वगैरे आलेले, जोरदार पाऊस वगैरे आलेला. तर आम्हाला काय असं समजत नव्हतं. तर आम्ही तात्काळ 112ला कॉल केला. तर इथे चौक पोलीस स्टेशनमधून कडचे जे साहेब होते संदीप शिंगोटे सर करून त्यांनी तात्काळ आम्हाला फोन करून मदतीसाठी लोक पाठवले. तिकडचे स्थानीय लोकांना पण बोलवलं आणि फाउंडेशनमधून पण तिकडून लोक आले आणि आम्हाला त्या लोकांनी तिथून असं वाचवलं.